हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हा भोगीचा व्हिडिओ आहे. सर्वांना भोगीच्या शुभेच्छा. आणि हे आमच्या इथं खरकटणं बनवतात बघा आंघोळी करताना. ह्या खरकटण्यानं आंघोळ करतात म्हणजे तीळ आणि तांदूळ एकत्र करायचे. त्यात थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचं. थोडंसंच कुंकू टाकायचं आणि हळद टाकायची. आणि ते मिक्सरमधून वाटून घ्यायचं आणि ते अंगाला लावून उठण्यासारखं आंघोळ करायची. म्हणजे त्यानं स्किन पण छान होते. आणि पहिल्या बायका असंच बनवायच्या आणि करायच्या आंघोळी. आणि हे आता आमची भोगीची भाजी करण्याची तयारी चालू आहे. सासूबाईंनी मला भाज्या नीट करून दिल्या. ह्यात भरपूर भाज्या असतात. घेवड्याची शेंग, मुळ्याची शेंग, गाजर, बोर, ऊस आणि तीळ, तांदूळ, हळदी, कुंकू, टोमॅटो, चुका, पालक, हरभरा म्हणजे अशा भरपूर भाज्या असतात ह्याच्यात. आणि ते सगळ्या पूर्ण मिक्स भाज्याची ही भाजी असते. आणि ती भाजी शिजवायला ठेवली. आणि हे राळ्याचे तांदूळ आहेत. राळ्याचा पण भात करतात आमच्या इथे. आणि मी हे राळ्याचा भात शिजवून घेतला. आणि ह्या बाजरीच्या भाकरी करण्याची तयारी चालू आहे. हे मी थोडंसं बाजरीचं पीठ चाळून घेऊन त्यात मीठ टाकलं आणि थोडेसे तीळ टाकले. वरून पण लावणार आहे पण मध्ये पण थोडेसे टाकले. आणि चुटकीभर आपण कुंकू टाकायचं, थोडंच टाकायचं कुंकू आणि हळद टाकायची. आणि व्यवस्थित ते परत मळून घ्यायचं. आणि राळ्याचा भात शिजवून झालाय माझा. आणि आता छोट्या छोट्या भाकरी करणार आहेत. आमच्या इथं 5 सवाष्णीला ह्या भाकरी वाटतात. त्यामुळं ह्या 5 सवाष्णीसाठी भाकरी करायच्या आणि आपल्याला खायला पण बनवायच्या. आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या भाकरी करून घ्यायच्या. मी अशा भाकरी करते. हे मस्त कडक भाकरी झाल्या होत्या. आणि आता हे भोगीची भाजी करण्याची तयारी चालू आहे माझी. हे मस्त भाजी शिजवून घेतली. त्यात हळद टाकली आणि तिखट आपल्या चवीनुसार आणि मीठ टाकलं. ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि शेंगदाण्याचं कूट आणि पीठ टाकलं ज्वारीचं आणि व्यवस्थित हलवून घेतलं. आणि तेलामध्ये जिरी मोहरी तडतडल्यानंतर लसूण टाकायचा, थोडीशी हळद टाकायची, ते व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यात भाजी टाकून घ्यायची पूर्ण ती शिजवलेली. आणि व्यवस्थित शिजू द्यायची त्याला नंतर, कारण आपण त्यात पीठ टाकलेलं असतं म्हणून व्यवस्थित शिजू द्यायचं. आणि हे अशा प्रकारे हे भाकरीवर भात राळ्याचा आणि भाजी देऊन असं 5 सवाष्णीला हळदी कुंकू लावून असं झाकून वाण देतात भाकरीचं. आमच्या इकडे अशीच पद्धत आहे. जसं आमच्या सासूबाईंनी सांगितलं त्याच पद्धतीनं आम्ही करतो. चुड्याचा जोड आणि भाकरी, पान सुपारी आणि तिळगुळ असं भोगी दिवशी देतो. आणि मी बाजारामध्ये खण आणायला आले. भरपूर गर्दी होती बाजारामध्ये. आणि खण घेतला तुळशीचा. आणि माझा खण घेऊन मी त्याला व्यवस्थित हळदी कुंकू लावून घ्यायचं. तीळ आणि तांदूळ आणि ही हळदी कुंकू घेऊन जायचं सोबत. आणि व्यवस्थित त्याला तिथं हळदी कुंकू लावून तीळ तांदूळ हे करून आणायचं. आणि बाजारामध्ये बघा किती गर्दी आहे. भरपूर गर्दी होती. थोडेसे गजरे घेतले. आणि वापस आल्यानंतर हे वाण बनवून घेतलं सगळं. डाळे, ऊस, बोरं, गाजर, तीळ, तांदूळ, लोंबी, हुरडा हे सगळं टाकून व्यवस्थित वाण बनवून घेतलं. हळदी कुंकू टाकायचं. आणि खडीसाखर मी सकाळी टाकणार आहे, जिरे टाकून घेतली. ते व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना धन्यवाद.